Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. राज्यभरात कर्मचाऱ्यांचा संप आहे आणि या संपामुळे विवाह नोंदणी करणाऱ्या जोडप्यांच्या लग्नात विघ्न येत आहे. आपण बघू शकतो मी सध्या आहे नागपुरातील दुय्यम निबंधक विवाह अधिकारी यांच्या कार्यालयात. रोज या कार्यालयात जवळपास 30 ते 35 विवाह जोडप्यांची नोंदणी होते. काल संपामुळे एकही नोंदणी झाली नाही. जे कर्मचारी आहे फक्त एक अधिकारी सरकारी अधिकारी आहे, बाकी खाजगी ऑपरेटर या ठिकाणी आहे. जे लिपिक होते ते सुट्टीवर आहे, त्याचा परिणाम होतोय. आपल्यासोबत हे बघा हे जोडपे आहे. बरेच जण कारण की काल फक्त 2 जोडप्यांची विवाह नोंदणी झाली. या कार्यालयात रोज 35 जोडपे होते. आज सकाळपासूनही रांगेत लागलेले आहे. संपाचा काही परिणाम होतोय का तुम्ही नोंदणी करायला? नाही, कालपासून येत आहो आम्ही तर काहीच नाही होत आहे. काय नोंदणी काल आला होता? हो, कालही आला होता, आज पण आला. ताई लग्नाच्या शुभेच्छा तुम्हाला. आज होईल का नोंदणी? आज लाईनीत लागला आहे आपण. आप बिहार से आई, ये बिहार वरन आलेले कपल है, नागपुरात नोंदणी करताय. या स्ट्राइक चल रहा है, पता है आपको? हाँ पता है। होगी क्या आज शादी आपकी? आज होनी चाहिए हाँ, क्योंकि मेरा कल टिकट है, हमको कल चले जाना है। आपकी शादी होगी आज? हाँ, होना तो चाहिए क्योंकि कल से तो ऐसी प्रॉब्लम ही चालू है, तो इसलिए. वकील या ठिकाणी आहे. काय परिणाम होतोय संपाचा दादा? सर याच्यामध्ये कसं आहे, सकाळी 7 वाजतापासून इथं जोडपे आलेले आहे. त्याच्यामध्ये काही दुसऱ्या राज्यामधून आलेले आहे. मुलगी नागपूरची, मुलगा बिहारचा. काही जोडपे असे आहे की त्यांचं लग्न आज आहे, इथं नोंदणी केली की नंतर घरी जायचं आहे. पण संप आहे. 7 वाजतापासून बसलेले आहे ते. वरतून उन्हाचा कडाका. नक्कीच म्हणजे संप आहे. 5-5 वाजेपर्यंत बसतात. पण इथं संप असल्यामुळे काल फक्त 2 नोंदणी झाले ते शेवटी. नक्कीच आपण कार्यालयात सहनिबंधक अधिकारी आहे त्यांना विचारूया. या ठिकाणची परिस्थिती अशी आहे की जे सरकारी लिपिक होते, म्हणजे 3 लिपिक आहे, एक वरिष्ठ लिपिक आहे, सगळे सुट्टीवर आहे. जे आता खाजगी ऑपरेटर आहे ते कामावर आहे आणि सहनिबंधक अधिकारी जे आहे ते फक्त एकटे सरकारी अधिकारी आहे. सर, विवाह नोंदणीवर काय परिणाम झाला? काल किती झाले? आज काय चान्सेस आहे? काय परिणाम होतोय कामावर? काल संपामुळे आपल्याकडे साधारणतः दररोज 20 ते 25 मॅरेज होतात. कर्मचारी नसल्यामुळे काल फक्त 2 मॅरेज झाले. आज साधारणतः आपण 7-8 तरी होतील. काय कोण कर्मचारी संपात सहभागी झालेले आणि त्याचा विवाह नोंदणीवर काय परिणाम होतो? आमचे जे कनिष्ठ लिपिक होते ते मॅरेजचे जे डॉक्युमेंट होते छाननी वगैरे करायचे ते, आणि इथं एक ऑपरेटर असतो तोही नसल्यामुळे मॅरेज करायला खूप म्हणजे उशीर होत आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही एकटे आता आहात इथे? हो सर. नक्कीच अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ते म्हणतात की काल 20, 22, 25 कधी 35 विवाह व्हायचे, परंतु काल जे आहे ते फक्त 2 विवाह झाले. आज किती होईल माहीत नाही, कारण की बरेच कर्मचारी संपात सहभागी झालेले आहे. आणि दुय्यम निबंधक कार्यालय जे आहे विवाह नोंदणीचं, त्या कार्यालयाबाहेर मी या ठिकाणी आहेत. हां, काय अडचण आहे बाबा तुझी? हे जे आहे यांची शेवटची तारीख आहे. हा, शेवटची तारीख 23 आहे. म्हणजे 90 दिवस कंप्लीट होऊन जाईल. नोंदणी करायचं, त्यानंतर मग रद्द होऊन जाईल आणि पुन्हा नवीन फॉर्म सबमिट करावा लागेल. आता उद्याचा दिवस आहे. हो, पण आज झालं पाहिजे ना त्यांचं. असे बरेच हे झालं नाही. समजा उद्याचा दिवस लास्ट आहे, ही नोंदणी आज झाली नाही तर परत त्यांना 1 महिना वाट पाहावी लागेल. आणि हे बघा, हे असे अनेक जोडपे या ठिकाणी आहेत. लहान मुलं घेऊन आलेले आहेत, काही परराज्यातून आलेले आहे आणि त्यांनाही विवाह नोंदणी करताना अडचण येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांचा जो संप आहे त्या संपाचा विघ्न जे आहे ते नोंदणी करणाऱ्या जोडप्यांच्या विवाहात येत आहे, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. कॅमेरामॅन सचिन सह्यांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.